नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय ना. सी फडके यांची जहर ही कादंबरी आणि आज भाग 6. पण तत्पूर्वी अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात ना. सी फडके लिखित जहर भाग 6. वद्य पक्ष संपला. शुक्ल पक्षाच्या रात्री उलटायला लागल्या. कलेकलेनं वाढणाऱ्या चंद्राच्या प्रकाशानं रान उजळू लागलेलं काशीला दिसायला लागलं. पण आता तिला दिसणारं ते रानही निराळं होतं. ते उजळलेलं पाहण्याची घटकाही निराळी होती आणि ते पाहणारी काशीसुद्धा पूर्वीची काशी राहिलेली नव्हती. काशीची मावळण मोटारीच्या अपघातात सापडली होती. अपघात काही प्राणांतिक ठरला नव्हता, पण गंभीर स्वरूपाचा होता. जानोजीनं थोरल्या बाईंकडे धाव घेतली होती. स्वतःवरचं संकट त्यांना सांगितलं होतं. काशीच्या मावळणीला हिंडता फिरता येणं अशक्य झालं होतं. घरात बाई माणसाची गरज होती. मावळणीची लेक सासरहून येण्यासारखी नव्हती. जानोजींनी थोरल्या बाईंना विनंती केली की महिना 15 दिवस काशीला धाडली तर बरं होईल. थोरल्या बाईंनी आधी त्याच्या हातात 50 रुपये दिले आणि त्याला बजावून सांगितलं, बायकोला मोठ्या इस्पितळात पोचव, डॉक्टरी इलाज करून घे आणि चांगली बरी झाल्याशिवाय खेड्यावर परत आणू नकोस. जानोजींनी त्यांचे पाय धरले आणि पैसे घेता घेता मनाशी विचार केला. बायकोला मोठ्या इस्पितळात पोचव, बाईसाहेब म्हणतात, त्याला तोंडापुरतं हो म्हणायला काय जाते. नोटांकडे बघत त्यांनी हिशोब केला. तो कुठल्या देणेदाराचं किती देणं द्यावं याचा. शिवाय फार दिवसात त्याला नशापाणी करता आलं नव्हतं. हातभट्टीची दारू हवी तेवढी मिळत होती, पण पूर्वी गुत्त्यावर जशी उधारीची बात चालत होती तशी आता चालत नव्हती. रोकड मोजावी लागत होती. आता थोरल्या बाईंनी दिलेल्या ह्या पैशातने थोडे खर्च करून एखाद्या संध्याकाळी त्याला यथेच्छा झिंगता येणार होतं. त्यांनी थोरल्या बाईंचे पाय पुन्हा धरले. थोरल्या बाईंनी काशीला बोलवून आणलं होतं आणि तिला सांगितलं होतं, काशी, अगं तुझ्या मावळणीची वाईट बातमी आणली यांनी. काशीनं दचकून विचारलं होतं, काय झालं तिला? साबीब चावला का रानात कोणी मारलं? थोरल्या बाईंना आधी सांगितलेली हकीकत जानोजींनी पुन्हा सांगितली. मगाशी ती सांगताना तो रडला भेकला नव्हता, पण आता बाईंनी दिलेल्या नोटा खिशात घातल्यामुळे तो खुशीत होता आणि रडण्या भेकण्याचा अभिनय करू शकत होता. इत्थंभूत हकीकत त्यांनी रंगून रंगून सांगितली. जानोजीच्या दुःखात आणि रडण्या भेकण्यात अभिनयाचा भाग कितीसा होता याची काशीला अटकळ बांधता येईना. पण आपल्या मावळणीचा नवरा एक नंबरचा सोंगाडे आणि कांगावखोर आहे हे तिला माहिती होतं. त्यांनी जरी सगळी हकीकत रडत भेकत सांगितली होती तरी ती ऐकून ती मनाशी म्हणत होती, घडला असेल 1 पट आणि हा सांगतोय 10 पट. पण तो तिला घेऊन जायला आला होता. बाई जा म्हणत होत्या, त्यामुळे मुकाट्यानं जाणं तिला भाग होतं. जानोजी बरोबर ती निघाली तेव्हा थोरल्या बाईंनी बजावलं, तुझी मावळण अगदी पुरती बरी होईपर्यंत येऊ नको बरं का, आणि रडू नकोस, सगळं काही ठीक होईल. जा तू. जाताना काशीच्या डोळ्यातनं पाणी ओघळत होतं खरंच, पण ते मावळणीवरच्या मायेनी किंवा तिच्याबद्दलच्या चिंतेनी थोडंच होतं. काशी रडत होती त्याचं खरं कारण फक्त तिला माहिती होतं. सुभाषला काहीही न सांगता तिला निघून जावं लागत होतं. रात्री रोजच्याप्रमाणे तो रानात जाणार होता, पण ती तिथे असणार नव्हती. ज्या सुखाची तिला आता सवय झाली होती ते सुख तिला मिळणार नव्हतं. त्या सुखाची आणि तिची ताटातूट होणार होती. मावळणीच्या घरनं तिला लवकर इकडे परत यायला मिळेल असं लक्षण दिसत नव्हतं, आणि तोपर्यंत इकडे काय होईल ते कळणंही कठीण होतं. सुभाषच्या वचनावर तिचा विश्वास होता. जयमालाताईशी तो लग्न करेल असं तिला वाटत नव्हतं, पण त्याचं लग्न झालं नाही तरी त्याची रजा संपणार होती. तो तिच्या दृष्टीला पुन्हा पडेल असा संभव नव्हता. म्हणजे आत्ता होणारी ताटातूट ही कायमचीच. आणि हे जे काही घडत होतं त्यावर तिची स्वतःची काही सत्ता नव्हती. डोळे असून सुभाषला बघता येत नव्हतं, इच्छा असून त्याचा निरोप घेता येत नव्हता. पाऊल वाड्याबाहेर पडत नसूनसुद्धा तिला जावं लागत होतं. मन मागे रेंगाळत होतं तरी जानोजीबरोबर जाणं भाग होतं. वाचा असूनसुद्धा मनातलं दुःख बाहेर सांगता येत नव्हतं. तोंड बांधलेल्या जनावराप्रमाणे तिची असहाय्य अवस्था झाली होती. बाई म्हणत होत्या रडू नकोस, आणि ते ऐकून तिच्या डोळ्यातनं आणखीनच पाणी वाहत होतं.
आणि तरीसुद्धा ती थोरल्या बाईंच्या पाया पडून निघाली होती, मावळणीच्या घरी आली होती. इथेही रान होतं, रानात स्तब्धता होती. फुलांचा पल्लवांचा दरवळ होता. कलेकलेनं वाढणारा चंद्र सगळ्या रानभर चांदणं फेकत होता. पण हे सगळं पूर्वीपेक्षा वेगळं होतं आणि स्वतः काशीसुद्धा वेगळीच होती. मध्यरात्रीच्या प्रहरी वाड्याच्या मागच्या दारातून बाहेर पडून रानगवताच्या गालीच्यावरनं सुभाषच्या भेटीसाठी जाणारी, मनातली हुरहुर आवरून धरणारी, एकांताविषयीची अधीरता अनुभवणारी, सुभाषच्या मिठीत शिरणारी काशी. आणि काशी अशा त्याच्या तोंडाच्या हाकेचं अमृत पिणारी ती काशी कुरुंदच्या रानातच राहिली होती. जानोजीच्या घराच्या उंबरठ्यावर रात्रीच्या निवांत प्रहरी बसणारी, रानाकडे आणि चंद्राकडे बघणारी, दरवळ हुंगणारी काशी अगदीच निराळी होती. ती काशी सुखाच्या मस्तीत होती, तर ही काशी दुःखात चूर झालेली होती. त्या काशीला भविष्यकाळ गुलाबी दिसत होता आणि ह्या काशीला भविष्यकाळ नीट दिसतच नव्हता. आणि जो दिसत होता तो निराशेच्या अंधारानं काळा कुट्ट झालेला होता. तिची मावळण बरी होत होती, पण फार सावकाश. जानोजींनी तिला इस्पितळात तर नेली नव्हतीच, पण डॉक्टरसुद्धा बोलवला नव्हता. खेड्यातल्या एका कुडमुड्या वैद्याचं औषधपाणी त्यांनी सुरू केलं होतं. दिवसांमागनं दिवस जात होते. आपली या विचित्र बंदीखान्यातनं लवकर सुटका होईल अशी आशा काशीला करता येत नव्हती. पण ह्या गोष्टीपेक्षा तिला अधिक दुःख याचं होतं की तिकडे वाड्यावर काय घडत होतं ते तिला कळत नव्हतं. तिने फारच आग्रह केला, थोरल्या बाईंना एकदा भेटून या अशी जानोजी मागे रोज भुणभुण लावली, तेव्हा तो एकदाचा गेला. तो परत आल्यावर त्याच्याकडनं वाड्यावरच्या हकीकती आपल्याला कळतील असा काशीने हिशोब केला होता. पण तो परत आला, तो सगळी माणसं खुशाल आहेत एवढंच सांगत. काशीने त्याला खोदून खोदून विचारलं, थोरले साहेब होते का वाड्यावर? आता वर आपल्या खोलीत महाडे वाचले तर कोणाला माहिती. मुंबईचे पाहुणे दिसले का? हा, गडबड दिसली खरी बाबा, पण ती माणसं मुंबईची होती का दुसरी कुठली होती कोणाला ठाव. भाई दिसले का? आता बघा, भाई कसे दिसते ना मला, ते गेले नाही का परत आपल्या लष्कराच्या नोकरीवर. जानोजीच्या तोंडचे ते शब्द ऐकल्यावर काशीच्या डोळ्यांसमोर अंधारीच आली. आता ती वाड्यावर परत जाईल तेव्हा सुभाष तिच्या दृष्टीला पडणार नव्हता. तिने आवंडा गिळला आणि जानोजीला विचारलं, थोरल्या बाईंनी मला परत कधी बोलवलंय? काय अमुक एक दिवशी घेऊन ये असं काय सांगितलं नाही थोरल्या बाईंनी. फक्त सध्या एवढंच म्हणल्या की आमचं सगळ्यांचं मुंबईला जायचं ठरलं तर काशीला बोलावणं दाडीन. मुंबईला जायचं ठरणार का? आता बघा, अगं ते मी कशाला विचारत बसू. बाई बोलल्या तेवढं ऐकून घेतलं आणि तुला सांगितलं, उगा मला नका छेडू. चंची काढून डाव्या हातावर चुना तंबाखू चोळत तो निघून गेला. काशी मनाशी विचार करायला लागली, वाड्यावरची सगळी माणसं मुंबईला का जाणार आहेत? आणि जाणार असली तर बरोबर मला का नेणार आहेत? थोरल्याबाई कधीमधी मुंबईला जात असत हे तिला माहिती होतं, पण त्या गेल्या तरी फक्त बेबीला घेऊन जात असत. वाड्यावरची सगळी माणसं मुंबईला गेल्याचं तिला आठवतच नव्हतं आणि तिला घेऊन तर बाई कधी गेल्याही नव्हत्या. मग सगळ्यांचंच मुंबईला जायचं ठरणार होतं आणि थोरल्याबाई तिला बोलावणं धाडणार होत्या, याचा अर्थ काय? काशीला काही तर्क करता येईना. सुभाष तर आता काश्मीरला परत गेला होता, त्यामुळे वाड्यावर परत जायची तिला घाईच नव्हती आणि थोरल्या बाईंबरोबर मुंबईला जाण्यासाठी देखील तिला उत्सुकता वाटत नव्हती. तिला आठवण झाली, एकदा रानात ती बाईला म्हणाली होती की समुद्राच्या लाटा मी अजून बघितल्या नाहीत, मला दाखवशील? त्यांनी तिला कुरवाळलं होतं आणि म्हटलं होतं की सगळं त्रिखंड तुला दाखवणार आहे मी. पण हे सगळं बोलणं आता नुसतं बोलणंच राहिलं होतं. आता सुभाषच्या संगती वाचून समुद्र बघून काय करणार होती ती? आणि थोरल्या बाई कशासाठी नेणार होत्या तिला मुंबईला? करायची होती काय मुंबई बघून? सुभाषच्या सहवासाची आता आशा नव्हती, त्यामुळे कुठेही राहिलं तरी सारखंच. कुरूंच्या रानातल्या सुखाची ताटातूट झाली होती. आता तिला रान दिसत होतं, चंद्र दिसत होता, स्तब्धता कळत होती, दरवळ जाणवत होता, पण त्या सगळ्या सौंदर्यात काही अर्थच नव्हता. घराच्या उंबरठ्यावर ती रात्री बसून राहत असे, समोरच्या रानाकडे बघत असे ती त्याच वृत्तीनं. एक दिवशी ती अशीच बसलेली असताना तिला हाक ऐकू आली, काशी. तिने चमकून वर बघितलं तर कोणीतरी घराकडे येत होतं.
येणारा माणूस जवळ आल्यावर तिने राघूला ओळखलं. राघू तिच्या पुढे येऊन उभा राहिला आणि म्हणाला, तुला घेऊन जायसाठी थोरल्या बाईने धाडले मला. ते ऐकून काशीला आनंद नाही झाला. ती निर्विकारचर्य म्हणाली, मी कधी यायला हवं असं बाई म्हणाल्या. अगं केव्हा म्हणून काय विचारती तू, तुला न्यायला आलोय म्हणलं ना. वाड्यावरच्या आपण सगळ्या माणसांनी थोरल्या बाईंच्या बरोबर मुंबईला जायचे. काय आहे तरी काय मुंबईला? आता काय म्हणावं तुझ्या खोळेपणाला. अगं बाईचं लगीन ठरलंय ना, तुला माहीतच नाही वय अजून. मुंबईचे पाहुणे परत गेले होते ते धाकट्या साहेबांचं आणि पाहुण्याबाईंचं लग्न ठरल्यानंतरच गेले होते. लग्नाचा समारंभ मुंबईला व्हावा असा आग्रह त्यांनी धरला होता. थोरल्या साहेबांनी आणि बाईंनी त्यांचं म्हणणं कबूल केलं होतं. भाई छोटीशी रजा काढून येणार होते. लग्नाचा समारंभ मुंबईला पार पडणार होता आणि थोरल्या बाई वाड्यावर परत आल्यानंतर मोठं गावजेवण घालणार होत्या. एकीकडे राघूच्या तोंडची ही हकीकत काशी ऐकत होती खरी, पण दुसरीकडे तिच्या कानात घण मारल्यासारखे आवाज उठत होते. ती जे काही ऐकत होती त्याच्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. पण विश्वास ठेवला नाही तरी जे घडलं होतं ते मान्य करणं तिला भाग होतं. अखेर भाईनं मुंबईच्या जयमाला ताईशी लग्न करायला रुकार दिला होता. तो दुसरीचा झाला होता आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवणारी काशी मूर्ख ठरली होती, फसली होती. आता भाईचं दुसरीच्या बरोबर लग्न झालेलं बघण्याची विटंबना काशीच्या वाट्याला आली. रानातल्या त्या सगळ्या रात्रीची आठवण आता सुखाची नाही तर दुःखाची होणार होती. रानातली ती एकांतातली बोलणी, ती स्तब्धता, ते चांदणं, तो दरवळ, या सगळ्या गोष्टी काशीला वेडावून म्हणत होत्या की पोरी फसलीस तू. सुखाची चव घेतलीस पण आयुष्याचा घात करून घेतलास. साहस केलंस, चोरटेपणा केला, सर्वस्व दिलंस, पण मिळवलंस काय? ज्या भाईच्या खांद्यावर आत्मविश्वासानं मान टाकलीस त्यांनीच शेवटी तुझी मान चिरून टाकली ना. तुझं एक मन तुला नित्य सांगत होतं की ज्या चोरट्या सुखाचे घोट तुला गोड लागतायत ते अमृत नाही, जहर आहे. ज्या चोरट्या प्रेमाच्या वृक्षाखाली विसावली आहेस तो कल्पवृक्ष नाही तर तो विषवृक्ष आहे. परंतु त्या मनाचा इशारा तू मानला नाहीस. जे दुसरं मन सुखासाठी हापापून आंधळं झालं होतं त्यांनी भलतीच वाट दाखवली आणि त्या वाटेने गेलीस तू. पायाखाली हिरवळ होती तोवर त्या वाटेनं जाण्यात मौज वाटली तुला, पण आता कुठल्या कडेलोटाच्या जागेवर त्या वाटेनं तुला उभं केलंय बघ की. नालायक लबाड पुरुषांच्या नादी लागलेल्या अविचारी तरुण मुली अखेर ज्या रवरवात जाऊन पडतात ना तिथे जाऊन पडावं लागेल. जे पाप केलंयस त्याचं प्रायश्चित्त तुला एकटीलाच भोगायला हवं. ज्याने तुला फसवलं त्याचं कोणतं पारिपत्य तू करू शकशील? त्याला शिव्याशाप घालणं एवढंच फक्त तुझ्या हातात आहे. शिव्याशाप, तो शब्द मनात आल्याबरोबर काशी स्वतःशी दचकली. कोणीतरी डिवचल्याप्रमाणे ती उन्मळून म्हणाली, नाही नाही, भाईला शिव्याशाप घालणार नाही मी, त्याला लबाड नालायक नाही म्हणणार मी. जसं त्याच्यावर खरं खुरं प्रेम मी केलं तसं मनापासून खरं प्रेम त्याने मला दिलं. त्या प्रेमात लबाडी होती असं मी कसं म्हणणार? त्या प्रेमाच्या खरेपणाच्या लक्षखुणा माझ्या अंगावर उठलेत. भाईनी मला फसवलं असं तरी मी काय म्हणून समजू? त्याचं लग्न माझ्याशी होणार नाही, दुसरीशी होईल एवढंच ना. पण म्हणून काय तो माझा राहणार नाही? माझं त्याच्यावरचं प्रेम जर खरं असेल तर कोणत्याही नात्यानं का होईना तो मला थोडा तरी मिळाला तरी माझं समाधान व्हायला हवं. आणि मग ते समाधान दुर्मिळ थोडंच असणार आहे. भाई लग्नानं दुसरीचा झाला तरी मनानं माझा राहील यात काय शंका? ज्या प्रेमाचे पाश मी त्याच्या भोवती घातले ते काय केवळ त्याचं लग्न झालं म्हणून संपण्यासारखे आहेत? होईल ना, त्याचं लग्न होईल, पण म्हणून काय तो माझ्या आयुष्यातनं निघूनच जाईल? काशी तुला कधी अंतर देणार नाही हे भाईचे शब्द खोटे असूच शकत नाहीत. माझ्या प्रेमाच्या बळावर माझा विश्वास आहे. भाईची आणि माझी ताटातूट त्याचं लग्न झालं तरी होणं शक्य नाही. तो दुसरीशी संसार करेल, त्याला मुलं बाळं होतील, पण त्याच्या मनाची खरी धनीण मीच असणार आहे. उघड सुखावर माझी सत्ता राहणार नाही, पण माझ्या सत्तेचं म्हणून काही सुख राहीलच का नाही? भाईला मी जिंकलाय. काय वाटेल ते झालं तरी त्याच्या अंतःकरणात मलाच जागा आहे, दुसऱ्या कोणालाही नाही. परिस्थितीपुढे त्याचा नाईलाज झाला असेल, पण म्हणून मी काय त्याच्या प्रेमाची शंका घेऊ?
त्याला नालायक लबाड ठरवू, त्याला शिव्याशाप घालू? नाही नाही, तो माझा लाडका आहे आणि मी त्याची लाडकी आहे. राघूच्या तोंडून भाईचं लग्न ठरलंय ना, हे शब्द ऐकल्याबरोबर दुःखाचा आणि वैतागाचा धक्का तिला बसला होता. तिच्या डोळ्यांना कानांना बधीरपणा आला होता. राघूचं बोलणं तिने धड लक्ष देऊन ऐकलंच नव्हतं. तिला वाटलं होतं राघूबरोबर थोरल्या बाईंना उलट निरोप पाठवावा की माझी मावळण अजून फार आजारी आहे, मला वाड्याकडे परत येता येणार नाही. थोरल्या बाईंबरोबर मुंबईला जाऊन करणार काय? इतर नोकरचाकर जातील, त्यांची गोष्ट निराळी. भाईच्या लग्नाचा समारंभ म्हणजे चैन करण्याची आणि मजा बघण्याची एक पर्वणी, पण ती त्यांच्या दृष्टीने. काशीची गोष्ट निराळी. काशीला ते बघवणार नव्हतं. भाईच्या लग्नाचा सोहळा बघताना तिला दुःख होणार होतं. भाई तिच्या हातून गेला होता. आता त्याचं दुसरीशी होणारं लग्न डोळ्यांनी बघायचं म्हणजे जखमेवर मीठच चोळून घेण्यासारखं होतं. नको नको ते वाड्यावर परत जाणं. राघूबरोबर थोरल्या बाईंना निरोप धाडावा, मला येता येत नाही. पण काशीच्या मनाची ही पहिली प्रतिक्रिया टिकली नव्हती. तिच्या मनात नंतर लगेच जे विचार आले त्यामुळे भाईच्या या लग्नानं आपल्या जन्माचा घात झाला असं तिला वाटेच ना. भाईची आणि आपली कायमची ताटातूट होणार आहे असं तिचं मन म्हणे ना. भाईने आपल्याला फसवलं, आपल्याला कायमचं टाकलं असंही तिला वाटे ना. काही झालं तरी भाईचं खरं प्रेम आपल्यावर राहील, तो मनानं आपला असेल, आपल्याला अंतर देणार नाही, हा विचार तिच्या मनाला जास्तीत जास्त पटत होता. आणि मग भाईच्या लग्नाला जाऊ नये असं तिला वाटेनासंच झालं. तिच्या मनात उलटंच आलं, जावं. कितीतरी दिवसात आपण भाईला बघितलं नाही. थोरल्या बाईंच्या बरोबर आपण गेलो तर आपल्याला भाईला डोळे भरून बघता येईल आणि आपलं नशीब जोरात असेल तर आपल्या मनाजोगी त्याची भेटसुद्धा होईल. अशी भेट झाली तर फार चांगलं, पण झाली नाही तरी हरकत नाही. त्याचं दर्शन तर घडेल, त्याच्या दृष्टीला तर आपण पडू. काशी, मी हे जे काही करतोय ते केवळ नाईलाज म्हणून, पण मी मनानं तुझा आहे अशा अर्थाची नजर त्यांनी आपल्याकडे टाकली तर किती सुख मिळेल आपल्याला. त्याच्यावर रागवून इकडे दूर दुःखात राहण्यापेक्षा मी तुझाच आहे, मी तुझाच आहे हे त्याचे मुके शब्द त्याच्या चोरट्या प्रेमळ कटाक्षात पाहण्याच्या सुखासाठी मुंबईला जाणं जास्त चांगलं नाही का? मीही त्याला चोरट्या कटाक्षांनी सांगेन की मला सगळं समजतंय, मी तुझ्यावर रागवले नाही, तू माझा लाडका आहेस. भाईच्या लग्नाचा सोहळा बघताना सुद्धा मला दुःख व्हायचं कारण काय? उलट जयमालाताई नव्या नवरीच्या दिमाखात मिरवायला लागल्या की त्यांच्याकडे बघून मी म्हणेन की तुमचं हे सगळं सौभाग्य आहे ना, हे नाटकी आहे, खोटं आहे. एकांतात भाईच्या मिठीत सुख घेण्याचं सौभाग्य केव्हाच तुमच्या आधी लुटून बसली आहे मी. त्या सौभाग्यावर माझाच हक्क आहे. उघड नसेल, गुप्त असेल, पण खरा हक्क माझा. दागदागिने घालून नटून थटून मिरवा तुम्ही खुशाल, मला तुमच्यासारखं मिरवता येणार नाही, पण खऱ्या प्रीतीचा साज शृंगार तुमच्या आधी केव्हाच मी लिहायली आहे. राघू वस्तीला जानोजीकडे राहिला आणि पहाटे मावळणीचा निरोप घेऊन काशी त्याच्याबरोबर कुरुंदला जायला निघाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रान होतं, दिशा स्तब्ध होत्या. चंद्र मावळतीवर टेकला होता. फुलांचा आणि पल्लवांचा दरवळ सुटला होता. काशी मनानं कुरूंच्या वाड्यामागच्या रानात पोचली होती. झाडाखाली गवताच्या शय्येवर पहुडली होती. भाईनी तिला मिठी घातली होती. त्याचे ओठ तिच्या कानांना लागले होते. अगं अशी मुकाट्यानं का चालली, काय बोल की तू? काशीनी राघूकडे बघितलं, पण आपल्या गोड विचारांच्या तंद्रीतून बाहेर पडायची तिची इच्छा नव्हती. तिने राघूला तुसडेपणानं विचारलं, काय बोलू? अगं काय हवंय ते बोल, पण बोल. नको तूच बोल, मी ऐकते. असं म्हणून ती घाईघाईत पावलं टाकत राहिली. राघू सांगायला लागला, वाड्यावरची नोकरी सोडणार बरं का आता. का म्हणून विचार की, थोरल्या बाईंच्याकडची नोकरी काय वाईट नाही, पण मी काय करून सारख्या खेड्यात सगळा जन्म घालू का? काय खेड्यात काय माझे नाटक नाही, सिनेमा नाही, हॉटेल नाही, चेन नाही. नाही ठरवलं मुंबईला जायचं. माझा एक दोस्त आहे तिथं, कामधंदा भेटून देणार मला. 100 रुपये पगार, राहिला चाळीतली खोली, काय पाहिजे? मस्त मजा करू आपण. आपण? माझा काय संबंध? विसरली का तू? अगं बाई, तुझा आणि माझं लगीन करून देणार ना. तुझ्या सुखासाठी म्हणतोय मी मुंबईला जायचं. आता तुझ्यासारख्या सुंदर बायकोला घेऊन मी काय कुरूंच्या खेड्यात राहू आहे? बाईनी लगीन लावून दिलं ना, तू आणि मी जायचं मुंबईला. थोडे पैसे साठवलेत मी.
बाई तुझं माझं लग्न लावून देणार, त्यामुळं मला होंडा बिंडा काय द्यायला लागणार नाही, बाईच करणार सगळं. बघ मुंबईला नेऊन तुला कशी सुखात ठेवतो. अरे आपला लय जीव आहे तुझ्यावर. नको रे नको, तुझा सोन्यासारखा जीव माझ्यावर कशाला ठेवतो. तू थोरल्या बाईंना सांग काशी मला आवडत नाही, दुसरी एखादी नवरी बघा माझ्यासाठी. असं कुठं झालं, माझा जीव तुझ्यावर जाडला आहे, तू पाहिजे मला. अरे पण माझ्या जीवाचा काय हिशेब. मला लग्नच करायचं नसेल तर लग्न करायचं नाही. काय खोळबेळ लागला काय तुला काशी. अगं घड लागलेल्या केळीसारखी दिसते तू. तरणेपणाला तुझ्या निस्ता बहर आला आहे. अगं माझ्यासारख्या तरणे जवानांनी तुझ्याकडं बघावं, सुस्कारे सोडावेत, एवढा का उपयोग आईन भरायला आलेल्या तुझ्या जवानीचा. माझं आई का असे. बा झालं आता, मुकाट्यानं पावलं टाक. माझ्याशी लगीन करून मुंबईला येते म्हण, बघ लगी घालतो कोलोप तोंडाला. काशी मोठ्यांदा हसली आणि म्हणाली, असलं बोलण्यासाठी आलास का मला न्यायला. आत्तापर्यंत बोललास तेवढं पास, आता गप चल. राघूनं एकदम थपकून तिचा हात धरला आणि विचारलं, मी आवडत नाही होय तुला. काय कमी आहे माझ्यामध्ये. त्याच्या त्या हात धरण्या नमुळीसुद्धा न घाबरता काशी म्हणाली, काही उणं नाही. नाक डोळे कान सगळं जिथल्या तिथे आहे, फक्त डोक्यात बिघाड झालाय तुझ्या. मोठ्यांदा हसली. तिचं ते हसणं वर्मी लागल्याप्रमाणे राघूची चर्या बदलली. त्यांनी तिच्याकडे रोखून बघितलं, तिचा हात घट्ट दाबला. काशी आवेशानं म्हणाले, हात सोडा माझा, हात सोड. हात सोडू का. कुठल्या राजाची राणी म्हणून भ्रम झाला तुला. काय माझ्या हाताचा वेटाळ होतो का तुला. राघूची नजर काशीनं ओळखली, पण ती घाबरली नाही. तिने फणकाराने विचारलं, माझा हात धरायची लायकी आहे तुझी. असं आहे काय. त्यांनी तिच्याकडे रोखून बघितलं, बाजूच्या रानाकडे बघितलं. त्याच्या त्या बघण्यामागे कुठले दुष्ट गलिच्छ विचार होते ते काशीला ओळखता आले, पण ती घाबरली नाही. ती दारडावून म्हणाली, राघू बऱ्या बोलानं हात सोड. राघू हसला. तिच्या हातावरची त्याची पकड घट्ट झाली. दुसऱ्या क्षणी त्याने तिला बाजूच्या रानाकडे ओढलं असतं, पण तितक्यात बैलाच्या गळ्यातल्या घंटा वाजल्या. राघूनं काशीनं दोघांनी वळून बघितलं. निरनिराळ्या दिशांच्या 2 गावाहून येणाऱ्या गाडीवाटा ज्या तिकटीवर एकत्र आल्या होत्या, तिथे पोचलेली एक उघडी गाडी दिसली. गाडी जवळ आली. गाडीतनं कोणीतरी ओरडून विचारलं, अरे काशी तूच आहे का ती, कुठं निघाली. म्हाताऱ्या मल्हारीला काशीनं ओळखलं. ती म्हणाली, कुरुंदला निघाले. आणि संगतीला कोण आहे. वाड्यावरचा आहे राघू शिपाई. असं हे मग चालता कशाला. दोघं चढा गाडीत. मी बी निघालोय गावताच्या पेंड्या भरून कुरुंदला. बसा गावतावर आरामशीर. राघूनं काशीचा हात कधीच सोडला होता. ती चटकन चढली. हिरव्यागार गावताच्या पेंड्यावर बसली. जाऊ दे का. अहो थांबा जरा, राघूला चढू द्या. पण राघू काही जागेवरनं हल्ला नाही. तो गुस्स्यात म्हणला, मला नकोय गाडी, माझे पाय मस्त खंबीर आहे तुझा. बरं चला काका, त्याचे पाय मस्त बळकट आहेत म्हणतोय तो. गाडी हल्ली. काशीचं चेष्टेचं हसणं राघूच्या कानांवर आलं. बैलाच्या गळ्यातल्या घंटा काही वेळा ऐकू येत राहिल्या. गाडी उताराखाली जाऊन दिसेनाशी झाली. आपल्या मनातला बेत फसला म्हणून राघूला चिड आली. काय मस्ती आली ह्या काशीला. थोरल्या बाई चांगलं लग्न लावून देत आहेत, ते नकोसं झालं गेला. लग्न केल्या वाचून राहणार आहे म्हणे जन्मभर. मला धुडकावते म्हणे, हात धरायची लायकी नाही तुझी. आता माझी लायकी दाखवतोच. या अपमानाचा सूड म्हणून आबरू मात्र घेणारच मी हिची केव्हा ना केव्हा. तो रस्त्यात थुंकला. बाराबारा चालायला लागला. काशीला बघताच थोरल्या बाईंनी विचारलं, कशी आहे तुझी मावळण. ती काही लवकर बरी होईल असं वाटत नाही. हिंडते थोडीफार, पण तिच्या कमरेचं हाडच मोडल्यासारखं झालं आहे. अगं काशी, एकदा वाटलं होतं मला तुला बोलवून घेऊन नाही आहे, पण घरात एवढं मोठं लग्न व्हायचं आहे आणि तुला दूरगावी ठेवायचं, माझ्या मनाला पटे ना गं. असं म्हणून त्यांनी जे जे माणूस भेटेल त्याला आधीच 10 सांगितलेल्या हकीकतीची काशीजवळ उजळणी केली. जयमालेच्या बापाच्या श्रीमंतीचं, घराचं, इस्टेटीचं वर्णन केलं. ती माणसं किती हौशी आहेत त्याचा पाढा वाचला. भाईला मोठी रजा मिळत नाही याबद्दलचं गारहाणं सांगितलं. लग्नाचा समारंभ आटपल्यानंतर भाई एक दिवस तरी वाड्यावर आला असता तर बरं झालं असतं. आता त्याच्या गैरहजेरीत गाव जेवण करावं लागणार होतं. या सगळ्या गोष्टी तिने काशीला सांगितल्या. मग त्या म्हणाल्या, तुझ्यासाठी 2 नवीन साड्या घेतल्यात, तुझ्या मापाचे बिलवर करून घेतलेत, तुझ्या गळ्यात साखळी घालणार आहे. नाहीतरी तुझं लग्न लावून देताना तुझ्या अंगावर घालणार होतेच मी. म्हटलं करायचं तर आत्ताच का नको. भाईच्या लग्नात भरल्या अंगानं मिरवशील. काशी खुदकन हसली. थोरल्या बाईंना बरं वाटलं. त्यांनी तिच्या अंगावरनं ममतेनं हात फिरवला आणि म्हणाल्या,
आता आपण वाड्यावर परत आलो ना की चांगलासा मुहूर्त बघू आणि तुझं लग्न करू. राघव आवडतो ना तुला. काशी पुन्हा खुदकन हसली. त्या हसण्याचा अर्थ थोरल्याबाई निराळाच करतील हे तिला समजत होतं आणि तरीसुद्धा थोरल्याबाईंना खरी गोष्ट सांगून टाकावी असं तिला वाटत नव्हतं. ती मनाशी म्हणत होती त्याची काय घाई आहे. तिला सारखं हसू येत होतं ते अशा विचारांचं की बाईंनी आपल्यासाठी साड्या घेतल्या, दागिने घेतले. आता भाईच्या दृष्टीला पडून ते त्यात हातात. बाईंनी साड्या दाखवल्या त्या बघून त्याचा रंग आपल्याला किती शोभून दिसेल याचा आदमास ती करायला लागली. जरी काठी साडी नेसल्यावर आणि गळ्यात साखळी, हातात बिलवर घातल्यावर आपण कशा दिसू याचं चित्र ती रंगवायला लागली. भाईच्या लग्नाचं मुळीसुद्धा दुःख ती स्वतःला वाटू देणार नव्हती. ती आनंदात राहणार होती, मिरवणार होती, भाईला बघणार होती. वस्त्र अलंकारांनी अधिकच खुललेल्या आपल्या रूपाचा आणि तारुण्याचा ती दिमाख दाखवणार होती आणि ह्या विचारानं तिला खुदकन हसू येत राहिलं. 2 दिवस वाड्यावर मुंबईला जायच्या निघण्याच्या तयारीची एकदम धांदल गडबड उडाली. 3ऱ्या दिवशी सगळी मंडळी मुंबईच्या गाडीत बसली तेव्हा तर रेल्वेचं लहानसं स्टेशन माणसांनी फुलून गेलं. थोरल्या बाईंना निरोप द्यायला सगळे गावकरी जमले होते. गाडी स्टेशनात येऊन उभी राहिल्यापासून सुटेपर्यंत निरोप देण्यासाठी आणि घेण्यासाठी उच्चारलेल्या त्याच वाक्यांनी स्टेशन गजबजून गेलं. म्हाताऱ्या बायका पुन्हा पुन्हा थोरल्या बाईंना बजावत होत्या. लगीन झाल्यावर एखाद्या दिवसासाठी तरी धाकट्या साहेबांनी वाड्यावर आलं पाहिजे बरं का, नाही तर जात्यान तसंच निघून, ते चालणार नाही, आमचा निरोप सांगा. पण थोरल्या बाईंना माहिती होतं की लग्नानंतर भाईचं वाड्यावर येणं होणार नाही. पण तरीही त्या आश्वासन देत होत्या की भाईंना घेऊन येते, गावजेवण घालायचंय. बायका खुश होत होत्या पण बापे लोक शंका काढत होते. ते म्हणत होते, अरे पण भाईची नोकरी साधी नाही, लष्करी कायदा आहे, ते म्हणतील तेव्हा गेलं पाहिजे. आणि तसं त्यांनी कायदा काढला तर आपण त्यांना पाठवाल तिकडं. गावकरी मंडळी बेबीलाही वरचेवर निरोप देत होती. सांभाळून जा बरं का बेबीताई, आणि बेबीताई बाईंना घेऊन परत यायचं बरं का. थाटामाटात निरोप घेऊन गावाला जाणं तिच्या जन्मात हे पहिल्यांदाच घडत होतं. मुंबईच्या गाडीत काशी बसत होती ती देखील पहिल्यांदा. गाडी सुटली, धावायला लागली तेव्हा बेबीला मांडीवर घेऊन ती खिडकीपाशी बसली. बेबी एक स्टेशन आलं की काशीला त्याचं नाव सांगत होती. घाटात बोगदे लागतील याची माहिती देत होती. काशीला काही माहीत नाही, आपल्याला सगळं माहिती आहे याबद्दलचा वाटणारा अभिमान बेबीला मिरवावासा वाटत होता आणि एक अजाण श्रोता मिळाल्याच्या आनंदानं तिच्या बडबडीला भरती आली. नेरळच्या स्टेशनवर तिने काशीला माथेरानची गाडी दाखवली आणि खुलासा केला. डोंगरावर मोठे डबे, मोठं इंजिन कसं चढेल म्हणून लहान डब्यांची, लहान इंजिनाची गाडी केली तयार सरकारने. हो, विचार की आईला. ठाण्याचा बोगदा जवळ आला तेव्हा तिने काशीला सांगितलं, 1 मिनिटभर टिकतो हा बोगदा, माहिती आहे. आपल्या ज्ञानानं आपण काशीला दिपून टाकतो याबद्दलच्या अभिमानानं बेबीचा ऊरच भरून आला होता. जयमालेचे वडील नानासाहेब यांनी व्याह्यांच्या जानोशासाठी एक भलं मोठं मंगल कार्यालयच घेतलं होतं. काशीला हे सगळं वातावरण नवीन. आजूबाजूच्या त्या उंच इमारती, त्यातली माणसांनी गजबजलेली बिऱ्हाडं, मोठ्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या मोठ्या धुडासारख्या वाटणाऱ्या बसगाड्या, विचित्र सुरात उंच आरोळ्या ठोकत फिरणारे फेरीवाले, हे सगळं बघत राहण्यात तिचा जीव हरकला. पण तिचं खरं चित्त लागलं होतं भाईच्या येण्याकडे. या बाबतीतला तिचा बित्तमदार बातमीदार म्हणजे बेबी. तिने काशीला योग्य ती वर्दी दिली आणि ती मिळाल्यापासून भाईच्या आगमनाच्या घटकेकडे ती डोळे लावून बसली. ठरलेल्या वेळेला सुभाष आलासुद्धा, पण घरातल्या माणसांनी आणि पाहुण्याने दारात इतकी दाटी केली की सुभाष काशीच्या दृष्टीला पडला. तो ओझरता. त्यांनी तर तिच्याकडे एकदासुद्धा बघितलं नाही. आणि नंतर 3 दिवस एकेका समारंभाची अशी काही गडबड उडाली की काशीनं पूर्वी मनाशी केलेले सगळे बेत जिरून गेले. तिने त्याला पोटभर बघून घेतलं पण त्याची नजर काही तिच्या वाट्याला आली नाही. सगळं घर माणसांनी इतकं गजबजलं होतं. सुभाष अष्टवप्रहर अशा काही कोंडाळ्यात सापडला होता की अगदी ओझरती का होईना त्याची आणि आपली भेट व्हावी म्हणून काशीनं 1000 युक्त्या करून बघितल्या पण सगळ्या वाया गेल्या. तरीसुद्धा तिने वाईट नाही वाटून घेतलं. मनाशी आशा ठेवली की कधी ना कधीतरी त्याची आणि आपली दृष्टीभेट तरी होईल. कुठेतरी एकीकडे क्षणभर का होईना तो आपल्याला भेटेल. समारंभ होत होते, जेवणं झडत होती, थट्टा मस्करी चालली होती, होम हवन सुरू होते, भटजी खड्या आवाजात मंत्र म्हणत होते. खाण्यापिण्याला चहाला खंड नव्हता. मंगल कार्यालयाच्या अंगणात बाबा लोक धावत होते, पळत होते, आरडाओरडा करत होते.
जिकडे तिकडे आनंद उत्साह शिगेला पोचला होता. फक्त एकटी काशी तेवढी मनातल्या मनात कष्टी होती. तिला भाई दिसत होता, पण त्याच्या दृष्टीला ती पडत नव्हती. त्याची तिची नजरानजर होत नव्हती आणि तरीसुद्धा काशीनी आशा सोडली नव्हती. शेवटी तिला समजलं की संध्याकाळी सुभाष जाणार. तो साध्या गाडीनं जाणार नव्हता. लष्करी लोकांची स्पेशल गाडी निघणार होती, त्या गाडीनं तो जाणार होता. त्याला पोचवायला घरातली माणसं बोरीबंदरावर जाणार होती. हे समजल्यावर तिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्याची ओझरतीसुद्धा एकीकडे गाठ तिला घेता आली नाही. इतकंच नव्हे तर त्याच्या दृष्टीला पडायचं समाधानसुद्धा तिला मिळालं नाही. ती दुःखी झाली, मनातल्या मनात संतापली. ती आली होती मनाशी असे बेत करून की भाईचं लग्न झालं तरीसुद्धा तो मनानं आपला आहे असं समाधान आपण मिळवू. आणि प्रत्यक्ष गोष्टी अशा घडल्या होत्या की जणू ती लग्नाला आलीच नव्हती. आता मात्र भाईची आणि आपली कायमची ताटातूट होतीये असं भयंकर दुःख तिच्या मनात झालं. त्या दिवशी सकाळपासूनच पाऊस सुरू झाला होता. सुभाषला बोरीबंदराच्या स्टेशनवर निरोप द्यायला 5-25 माणसं मोटारीतनं निघाली. बाकीच्या माणसांनी मंगल कार्यालयाच्या दारात त्याला निरोप दिला. तेव्हा त्या माणसांची इतकी दाटी झाली की कोणाच्या खांद्यावरनं, कोणाच्या डोक्यावरनं, सापडेल त्या फटीतनं सुभाषकडे बघणंसुद्धा काशीला मुश्किल झालं. निरोप द्यायला बोरीबंदरावर जाणारी सगळी माणसं मोटारी चढून बसली. मोटारी चालायला लागल्या. त्यांचे भोंगे मंगल कार्यालयाच्या आवारात घुमले. ते पावसाच्या आवाजात मिसळले. शेवटी मुख्य मोटारीत थोरले साहेब चढले, बाई चढल्या, बेबी चढली, जयमालासुद्धा चढली. जयमालाला बरोबर घेऊन जाणं सुभाषला शक्य नव्हतं. तीसुद्धा इतरांप्रमाणे सुभाषला बोरीबंदरावर निरोप द्यायला निघाली होती. गाडीत चढण्याच्या तयारीनं सुभाष उभा होता. संपूर्ण लष्करी गणवेश चढवलेला, वर मोठा रेनकोट घातलेला, हातात छडी घेतलेला. दारात जमलेल्या सगळ्या माणसांकडे बघून त्याने हात उंच केला, हास्य केलं, येतो म्हणाला. मग मात्र काशीला राहावेना. काही विचार न करता आजूबाजूच्या लोकांना बाजूला सारत ती पुढे झाली. अगदी खालच्या पायरीवर गेली, पण तितक्यात मान वळवून सुभाष गाडीत चढला, दार लावलं. मोटारीचा भोंगा वाजला आणि फर्र दिशी आवाज करत मोटार निघाली, वेगात निघूनही गेली. दारात जमलेली माणसं आपापसात बोलणी करत घरामध्ये वळली. सगळ्यात खालच्या पायरीवर पावसात भिजत काशी उभी होती. सुभाष एक शब्दसुद्धा तिच्याशी बोलला नव्हता. एकदासुद्धा त्याने तिच्याकडे बघितलं नव्हतं. आणि आता तर काय, तो निघूनही गेला होता. दुःखाच्या तडाख्यानं घायाळ झालेली काशी वेड्यासारखी तशीच भिजत उभी राहिली. आणि एकदम तिला आठवलं की बोरीबंदरावरनं सुटणाऱ्या गाड्या दादरच्या स्टेशनावर थांबतात. सुभाषची गाडी थांबेल, तिथे कोणाची वर्दी नसेल, ह्या एकाच विचारानं ती बेभान झाली. पाऊस कमी झाला होता, पण पडत होता. तरी ती मंगल कार्यालयाच्या बाहेर पडली, रस्त्यानं निघाली. स्टेशनचा रस्ता तिला माहिती नव्हता. ती विचारत विचारत निघाली. दादरच्या स्टेशनवर पोचली तेव्हा दिवे लागले होते. तिने पाहिलं तर त्या स्टेशनवर एकच प्लॅटफॉर्म नव्हता, खूप होते. आणि सगळेच्या सगळे माणसांनी गजबजलेले होते. विलक्षण भांबावली ती. पण तिने आपला सगळा धीर एकवटून घेतला. खास लष्करी गाड्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर येऊन थांबणार आहेत असं ज्याला त्याला ती विचारत सुटली. आणि माहिती मिळाल्यावर जिने चढून शेवटच्या कडेच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचली, जिथे साध्या उतारूंची गर्दीच नव्हती. लष्करी पोशाखातली 10-20 माणसं उभी होती. त्यांच्या भल्या मोठमोठ्या ट्रंका, सामानांचे ढीग तिथे पडले होते. काशी एका बाजूला जाऊन उभी राहिली. तिच्या अंगावरची वस्त्र ओली चिंब झाली होती, केस भिजले होते. पण तिच्या मनात एकच विचार होता की गाडी येऊन उभी राहिली की डब्यापाशी जाऊन भाई भाई म्हणून ओरडायचं. तिला आशा वाटत होती की भाई आपल्याला सापडेल, भेटेल, आपण त्याला बघू, तो आपल्याला बघेल. इथे त्याला दुसरं कुणीही भेटणार नाही, फक्त आपण एकट्याच भेटू. आपल्याला त्याच्याशी बोलता येईल, तो आपल्याशी बोलेल. निदान काशी अशा त्याच्या तोंडची हाक तरी आपल्याला ऐकायला मिळेल आणि त्या एका हाकेत आपल्याला सगळं काही समजेल. घंटेचे ठोके पडले. लष्करी पोशाखातली ती 10-20 माणसं तयार होऊन उभी राहिली. त्यांचं सामान चढवण्यासाठी हमाल धावत येऊन उभे राहिले. काशीसुद्धा पुढे झाली. इथे आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही याचं तिला समाधान वाटत होतं. धाड धाड करत गाडी आली. इंजिनाचे झळाळणारे दिवे वेगानं सरकत आले. काशीच्या अंगावरनं गेले. विद्युत प्रकाशानं उजळलेले डबे सरकले. गाडी उभी राहिली.
सगळ्या डब्यांच्या खिडक्यांच्या काचा वर चढवलेल्या होत्या आणि त्या काचांवर पाणी ओघळत होतं. सगळ्या डब्यात सगळीच माणसं लष्करी पोशाखात. ओघळत्या पाण्यानं भिजलेल्या तावदानातून सगळी माणसं अस्पष्ट दिसत होती आणि सगळीच भाईसारखीच वाटत होती. कोणत्या डब्यात भाई आहे ते ओळखून काढणं केवळ अशक्य. एकेका डब्यापाशी जाऊन काशी ओरडायला लागली, भाई भाई. पण बंद केलेल्या खिडक्यातून आणि कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजातनं तिच्या हाका आतमध्ये कुणाला ऐकू जाणार तरी कशा. पण काशीला एवढंच माहिती होतं की भाईला आत्ता शोधायचं, शोधून काढायचंच. ती डब्यापाशी थांबवत होती, ठोठवत होती, भाई भाई हाका मारत होती. कुठल्याही डब्यात तिला भाई दिसला नाही. घंटा वाजली, शिट्टी झाली आणि त्याच क्षणी पलीकडच्या डब्याच्या खिडकीपाशी बसलेला भाई काशीच्या दृष्टीला पडला. खचित भाईच होता तो. तिने झेप घेतली, त्या डब्याजवळ जाऊन तावदानावर मुठी मारल्या, दोन्ही हात पसरले आणि ओरडले, भाई भाई भाई. तितक्यात गाडी हलली. दोन्ही हात पसरून हाका मारत सरकून वेग घेणाऱ्या गाडीबरोबर काशी धावायला लागली. तेवढ्यात काचेचं तावदान उघडलं गेलं. भाई खिडकीतनं वाकला. त्यांनी 1 रुपया तिच्याकडे फेकला. कुणीतरी भिकारीण भीक मागत गाडीबरोबर धावत असावी असं त्याला वाटलं असावं आणि म्हणून दया करण्यासाठी त्यांनी तो रुपया फेकला असावा. हा विचार मनात आल्याबरोबर काशीचे पायच मोडले. प्लॅटफॉर्मवर पडलेला रुपया छन्नदिशी वाजून घरंगळत होता. तो तिला दिव्याच्या प्रकाशात चकाकलेला दिसला. दुसऱ्या क्षणी काशीने डोळे मिटले, तिचे पाय लडबडले आणि ती कोसळून फरशीवर पालथीच पडली. श्रोते हो, हा होता जहर या नासी फडके लिखित कादंबरीचा भाग 6वा. 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.